धडा चौथा. शिवरायांचे बालपण. शिवजन्म. ते दिवस फार धामधुमीचे होते. उत्तरेकडून मुघल बादशहा शहाजहान याने दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते. शहाजी राजांच्या जहागिरीचे गाव पुणे. विजापूरच्या आदिलशहाने ते बेचिराग करून टाकले होते. शहाजी राजे अडचणीत सापडले होते. इकडे आड तिकडे विहीर. शहाजी राजांच्या वाट्याला धावपळीचे आयुष्य आले. अशात जिजाबाई गरोदर होत्या. तेव्हा या धामधुमीत आणि धावपळीत त्यांना ठेवायचे कुठे, हा प्रश्न उभा राहिला. शहाजी राजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली. जिजाबाईंना त्यांनी शिवनेरीवर ठेवायचे ठरवले. शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील किल्ला. त्याच्या चारी बाजूंना उंच कडे, भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे होते. किल्ला मोठा मजबूत होता. विजयराज हे त्याचे किल्लेदार होते. ते भोसल्यांच्या नात्यातलेच होते. जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. तेव्हा शहाजी राजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले व ते मुघलांवर चालून गेले. आणि तो सोन्याचा दिवस उजाडला. फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीच्या नगारखान्यात सनई चौघडा वाजत होता. अशा मंगलक्षणी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला. किल्ल्यावर आनंदी आनंद झाला. बाळाचे बारसे झाले. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले. शिवरायांचे बालपण. शिवरायांच्या वयाची पहिली 6 वर्षे फार धावपळीत गेली. पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले. सायंकाळी त्या सांजवात लावत, शिवबांना जवळ घेत, मायेने कुरवाळत, त्यांना रामाच्या आणि कृष्णाच्या, भीमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत, तसेच कधी नामदेवांचे, कधी ज्ञानेश्वरांचे, तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत. शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत. मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटे. जिजाबाई साधू संतांच्या चरित्रांतील गोष्टीही सांगत. त्यातून त्यांच्या ठिकाणी साधू संतांविषयी आदरबुद्धी निर्माण झाली. गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला येत. कधी कधी शिवबाई त्यांच्या झोपडीत जात. त्यांची कांदा भाकर आवडीने खात, त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत. मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातील पाखरे. ती पोपट, कोकिळ, वाघ यांचे उभेहूब आवाज काढत. मातीचे हत्ती व घोडे बनवणे, मातीचे किल्ले बनविणे, रचने हे त्यांचे छंद. लपंडाव, चेंडू, भोवरा हे त्यांचे नेहमीचे खेळ. शिवरायही त्या मुलांबरोबर हे खेळ खेळत. मावळ्यांच्या मुलांना शिवराय फार फार आवडायचे. शहाजीराजे मुघल बादशाहीकडे. शहाजीराजे निजामशाहीत परतले खरे, पण त्यांना तिथे स्वास्थ्य मिळाले नाही. कारण खुद्द निजामशहाच हलक्या कानाचा व धरसोड वृत्तीचा होता. त्यामुळे दरबारात कारस्थाने व हेवेदावे यांना ऊत आला होता. त्यातून निजामशहाच्याच चिथावणीने लखुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या करण्यात आली. या घटनेची चीड येऊन शहाजी राजांनी निजामशाहीचा त्याग केला आणि ते मुघलांच्या सेवेत रुजू झाले. मुघल बादशहा शहाजहानने त्यांना आपली सरदारकी बहाल केली. दरम्यान वजीर फतेखानाने मुघलांशी आतून हात मिळवणी करून निजामशाहीचीच हत्या केली. निजामशाहीत अंधाधुंदी माजली. फतेखान फितुरीने निजामशाही मुघलांच्या घशात घालणार हे स्पष्ट झाले. एवढेच नव्हे तर त्याची बक्षिशी म्हणून शहाजी राजांच्या ताब्यात असणारा मुलूक मुघलांनी त्याला परस्पर देऊन टाकला. तेव्हा शहाजी राजांनी संतापून मुघलांची बाजू सोडली आणि आपल्या सामर्थ्याच्या जोरावर मुघलांना धडा शिकवण्याचा निर्णय केला.